अनेकदा असं होतं की भाऊबंदकीत जमिनी संदर्भात वाद असतात आणि मग जमिनीच्या वाटण्या होतात। पण जर त्या जमिनीमध्ये विहीर किंवा मग शेततळ असेल तर त्याची वाटणी नेमकी कशी करायची असा प्रश्न पडतो। तुम्हालाही असा कधी प्रश्न पडलाय का? मग हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी आहे। खरं तर शेततळ किंवा विहीर ही माणसांनी बांधली असली तरी त्या खालील जे पाणी आहे ते निसर्गाने निसर्गाच्या संवर्धनासाठी निर्माण केलंय, त्यामुळे ते पाणी हे सगळ्यांसाठी आहे। पण तरी सुद्धा जागेतील वादामुळे काही वेळा समस्या असतील तर ते जे पाणी आहे ते पाणी पाळीनं ठरवून ते पाणी आपल्याला वापरता येतं आणि येणारा जो मेंटेनन्सचा खर्च आहे, देखभालीचा खर्च आहे, तो जर का आपण मिळून केला तर बऱ्यापैकी समस्या सुटू शकते। पण जर तसं होताना दिसत नसेल तर सामायिक विहिरी संदर्भात वाटणीपत्र करणं हे केव्हाही योग्य राहील। फक्त ती विहीर सामायिक मालकीची असल्याचा उल्लेख करून त्यात ती कुणाकुणाला किती वेळ, केव्हा आणि कशासाठी वापरायचे अधिकार असणार आहेत ते त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद करावं लागेल। आणि तसंच पंप बसवल्यास त्याचा देखभाल, वीज बिल आणि दुरुस्तीचा खर्च कोण कसा करणार याचा सुद्धा स्पष्ट उल्लेख वाटणीपत्रामध्ये करावा लागेल। म्हणजे तिचा मेंटेनन्स जो असेल तर तो सगळ्यांनी समान करायचा असा उल्लेख वाटणीपत्रात लिखित करून घ्यावा लागेल। आणि शिवाय विहिरीवर पंप बसवायचा की मग पोहऱ्याने पाणी काढायचं हे सुद्धा याचा सुद्धा जो उल्लेख आहे तो उल्लेख वाटणीपत्रात असणं हे गरजेचं आहे। शिवाय जितके मालक असतील तितके त्या विहिरीचे सामायिक मालक असतील हा सुद्धा उल्लेख त्यामध्ये असणं गरजेचं आहे। जरी एका मालकाच्या जमिनीत विहीर गेली तरी जमिनीची वाटणी होताना त्या विहिरीवरती त्या जमिनीत जितके मालक असतील त्या सगळ्यांचा अधिकार हा त्या विहिरीवरती राहील, त्यामुळे ते सामायिक मालक असतील। भविष्यात संबंधित विहिरीच्या प्रश्नावरून कोणकोणते प्रश्न उपस्थित होतील याचा संपूर्ण विचार करून त्याबद्दलचा सर्व खुलासा हा त्या वाटणीपत्रात करावा लागेल। वाटणीपत्रासाठी तुम्ही वकिलांची मदत सुद्धा घेऊ शकता आणि सामायिक विहिरीचं वाटणीपत्र करण्यासाठी त्या सामायिक जमिनीतल्या सर्व मालकांना एकत्रित बोलवावं लागेल। त्यानंतर विहिरीचं वाटप कसं करायचं यावर सामोपचाराने चर्चा होणं हे अत्यंत गरजेचं आहे। यामध्ये विहिरीचा भाग कसा विभागायचा, विहिरीची जो देखभाल खर्च आहे किंवा देखरेखीसाठी नेमकं कोण जबाबदार असेल यासारख्या गोष्टींचा समावेश सुद्धा या चर्चेमध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे। वाटणीपत्रावरती सर्व संबंधित पक्षांच्या स्वाक्षऱ्या होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मुख्य म्हणजे महत्त्वाची गोष्ट की वाटणीपत्र हे नोंदणीकृत करणं हे अत्यंत आवश्यक आहे। हे सगळं नोंदणीकृत झाल्यावरती पुढील जी कागदपत्र असतात जसं की 7/12 ह्यावरती तशी नोंद होणं सुद्धा गरजेचं आहे, म्हणजे पुढच्या पिढीला त्याचा त्रास होणार नाही। आणि विहिरीचं वाटणीपत्र जे आहे ते वाटणीपत्र तयार करताना विहिरीची जागा, विहिरीची खोली, विहिरीचं क्षेत्रफळ आणि विहिरीच्या देखभालीचा किंवा देखरेखीसाठीचा जो जबाबदार व्यक्ती असेल त्या व्यक्तींचा उल्लेख हे त्यामध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे। विहिरीचं वाटणीपत्र नोंदणीकृत करण्यासाठी वाटणीपत्राची मूळ प्रत, सर्व संबंधित पक्षाची ओळखपत्र, सर्व संबंधित पक्षाच्या स्वाक्षऱ्यांचं साक्षीपत्र ही जी सगळी कागदपत्र आहेत ही असणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचबरोबर वाटणीपत्र नोंदणीकृत केल्यानं ते अधिकृत दस्तऐवज बनतं, त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आणि ते न्यायालयात पुरावा म्हणून सुद्धा चालू शकतं। एक लक्षात घ्या, सामायिक विहीर जरी तुमच्या वावरात असली तरी सामायिक विहिरीचे भावकीचे हिस्से काढता येत नाहीत, तेव्हा वाटणीपत्र नोंदणीकृत करून तुम्ही मार्ग काढू शकता। जर विहिरीचं वाटप करताना सर्व मालकांमध्ये सहमती होत नसेल तर ते न्यायालयात सुद्धा जाऊ शकतात आणि न्यायालयात जाऊन ते विहिरीच्या वाटपासंदर्भात काय करायचं, कसं करायचं यावरती निर्णय घेऊ शकतात। ही जी माहिती आहे ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल। तेव्हा असा जर विहीर किंवा शेततळ्यासंबंधीचा अनुभव जर तुम्हाला आला असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।